सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे आज तुमचा आदर मान सन्मान वाढेल. आज तुम्हाला परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडनं एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना आज त्यांच्या जोडीदाराकडनं थोडासा ताणतणाव जाणवू शकतो. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये कोणताही व्यवसाय केला असेल तर तुम्हाला आज त्यामध्ये नफा मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही निर्णय घेतले असल्यास त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. आज राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला आनंद होईल. काही अप्रिय लोकांना भेटल्यामुळे आज तुम्हाला अनावश्यक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाजूने एखादी चांगली बातमी ऐकायला येईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना आज त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आज जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर तिथे तथ्य तपासा, अन्यथा भविष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. आज जर तुम्ही एखाद्या ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, कारण आज तुमच्या आवडत्या वस्तू गमावण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे. तुमची रखडलेली कामं पूर्ण झाल्यानं तुमचं मन आज प्रसन्न असेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्हाला घर किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर तुमचे प्रयत्न आज यशस्वी होतील. मुलांची जबाबदारी तुमची पूर्ण होऊ शकते. उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आज उत्तम संधी मिळतील. आज संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. मुलांच्या शिक्षणातील जबाबदारी तुमची पूर्ण होऊ शकते. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला गेलात तर ती ट्रिप तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षण मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना माखना मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये जर तुम्हाला घाईघाईनं निर्णय घ्यायचा असेल तर तो तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतो. आज तुमचं संभाषण तुम्हाला व्यवसायामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये आदर देऊन जाईल. तुमच्या बोलण्याच्या गोडव्यामुळे तुमचे शत्रू शेवटी आपापसात लढतील. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेमध्ये चांगले यश मिळेल. कौटुंबिक समस्यांवरती धैर्यानं उपाय तुम्ही शोधू शकता आणि आज तुम्हाला त्यामध्ये यश देखील मिळेल. कौटुंबिक खर्चावरती नियंत्रण ठेवण्याची तुम्हाला गरज आहे, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांच्या बाजूने काही समाधानकारक बातम्या ऐकू येतील, ज्यामुळे तुमच्या मनावरचं ओझं कमी होईल. धार्मिक कार्यामध्ये केलेला खर्च तुमची कीर्ती वाढवेल. मित्रांच्या मदतीनं तुमची बरीच सरकारी कामं आज पूर्ण होतील. संध्याकाळी जर तुमच्या मालमत्तेबाबत वाद असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. आज तुम्ही तुमच्या पालकांसोबत एखाद्या देवदर्शनाला जाऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये मनाप्रमाणे तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल. तुमच्या कामात देखील आज प्रगती होईल. आज संध्याकाळी मित्रांसोबत जवळच्या आणि दूरच्या प्रवासाला जाण्याची तुम्हाला संधी मिळेल.
सरकारी नोकरीतील अधिकारी तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन समस्या सोडवण्यात मोठी मदत करतील. पैशांच्या व्यवहाराची मोठी समस्या जर तुम्हाला असेल तर ती आज संपेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक संपत्ती तुमची वाढेल आणि पालकांचा तुम्हाला आशीर्वाद देखील मिळेल. आज तुम्ही कोणतंही काम केलं तर ते तुम्हाला चांगले परिणाम देऊन जाईल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला देखील घेत राहावं लागेल. विद्यार्थ्यांना आज भविष्याबद्दल एखादी चांगली बातमी मिळू शकते. संध्याकाळी तुम्ही एखाद्या मित्राला मदत करण्यासाठी पुढे याल. आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकासाठी पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या भावाच्या मदतीनं तुम्ही बऱ्याच काळापासून रखडलेलं तुमचं काम पूर्ण कराल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या देखील फायदा होईल. तुम्हाला आज सासरच्या बाजूनं आदर मिळतोय. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं फार पाठिंबा मिळतोय असं दिसतंय. संध्याकाळी तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यावसायिक क्षेत्रातील तुमची प्रगती पाहता तुमचे शत्रू आज तुमची प्रशंसा करताना दिसतील, परंतु तरीही तुम्हाला सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की बऱ्याच काळापासून रखडलेली तुमची कामं आज पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. नोकरीसाठी जर प्रयत्न तुम्ही करत असाल तर तुम्हाला आज चांगलं यश मिळेल. तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज एखाद्या पाहुण्याचं आगमन तुमच्या घरी होऊ शकतं, ज्यामध्ये तुम्हाला काही पैसे देखील खर्च करावे लागतील. आज तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये यश नक्कीच मिळेल, ज्यामुळे तुमचं मन हे आनंदी होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमाच्या कपड्यांचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर नोकरी करणारे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी दिवस चांगला असेल. तुम्हाला आज एखाद्या व्यक्तीकडनं चांगली बातमी मिळू शकते. आज कामासाठी तुम्हाला प्रवासाला जावं लागू शकतं. व्यवसायामध्ये एखाद्या मित्रामुळे तुम्हाला तोटा होऊ शकतो, यामध्ये तुम्हाला काही पैसे देखील खर्च करावे लागतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत पैशांचे व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर तसं अजिबात करू नका, कारण यामुळे तुमच्या नात्यामध्ये फूट पडू शकते. आज तुम्ही धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी देखील काही पैसे खर्च करू शकता. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये नवीन ऊर्जा देखील येईल. आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली जे काही काम करत असाल त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चारा खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.